आणि वर्ल्ड बँकमधील फरक. तर IMF जे आहे तर ते 27 डिसेंबर 1945ला स्थापना झाली. वर्ल्ड बँक आहे 31 डिसेंबर 1945 म्हणजेच IBRD आणि IDA या दोघाला मिळून वर्ल्ड बँक म्हणत असतात. दोघांचे पण हेडक्वार्टर वॉशिंग्टन DC आहे. त्यानंतर मेंबर याचे 191 आहेत IMFचे. लास्टचा जे रिसेंटली लिंकटेस्टाईन 191 आणि याचे वर्ल्ड बँकेचे 190 आहेत. ठीक आहे. अंडोरा हा शेवटचा देश होता 190. व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टिना जॉर्जिवा परंपरेनुसार युरोपियन असतात आणि हे जे असतात जनरली USA असतात. ठीक आहे. याची सध्या अजय बंग आहे, त्याच्यावर क्वेश्चन पण आहे. IMF काय काम करते तर अल्पकालीन कर्ज देते, महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि वर्ल्ड बँक काय करते तर दीर्घकालीन कर्ज देत असते. वित्तीय वर्ष IMFचं 1 मे ते 30 एप्रिल आणि वर्ल्ड बँकेचं 1 जुलै ते 30 जून. ठीक आहे. त्यानंतर उद्दिष्ट IMFचे आंतरराष्ट्रीय व्यापार देवाणघेवाणमधील समतोल राखणं, परदेशी व्यापार असमतोल दूर करणं, परदेशी चलन प्राप्त करणं, चलनविषयक आंतरराष्ट्रीय सहकार्य, एखाद्या देशाचे चलन फेडण्यासाठी अन्य चलन देण्यासाठी सुविधा अस्तित्वात आणणं आणि परदेशी चलन विनिमय दरात स्थैर्य प्राप्त करणं. आणि वर्ल्ड बँकेचे सरकारचे सबलीकरण आणि सरकारी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण, अर्थव्यवस्थांचं डेव्हलपमेंट करणं, भ्रष्टाचार निर्मूलन, गरिबी हटाव, संशोधन, शिक्षण. द IMF आणि वर्ल्ड बँक या दोघांना ब्रिटन वूड ट्विन्स म्हणून ओळखलं जातं, कारण ब्रिटन वूड परिषद ते स्थापन झालं. युनायटेड नेशनच्या दोन्ही पण स्पेशलाइज एजन्सी आहेत. आणि वर्ल्ड बँक हा 5 संस्थाचा गट आहे. IBRD, IDA, IFC, MIGA आणि ICSID. ठीक. थँक्यू सो मच.